And today we will discussing about the paleontological evidence. तर आज आपण या ठिकाणी काय पाहणार आहोत? पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स विषयीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. Paleontological is a branch of science which deals with the study of fossils obtained in the earth crust is called paleontologic. पॅलेंटॉलॉजिकल ही एक विज्ञानाची शाखा आहे आणि या शाखेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवांच्या अवशेषाबाबतचा संपूर्ण अभ्यास केला जातो, शिकवला जातो. त्याला आपण पॅलेंटॉलॉजिकल असं म्हणत असतो. देन विच इज अन फॉसाईल? वी विल स्टडी इन द प्रिव्हियस स्टँडर्ड द फॉसाईल फ्युल्स. जीवाश्म इंधने, आपण हे आवाज तुम्ही ऐकलेला आहे, जीवाश्म इंधने नाव ऐकले. what is an a fossil fuels? The tremendous बघा, the lakhs of year ago the whole parts of and on the earth, trees, all the animals are goes to the depth of and the earth. लाखो वर्षापूर्वी या पृथ्वी तलावरती असंख्य प्राणी जन्माला आलेले होते. ते संपूर्ण प्राणी ज्यावेळेस उल्कापातामुळे किंवा भूकंपामुळे हे पृथ्वीच्या गर्भामध्ये सामावलेले आहे. प्राणी असो किंवा वनस्पती असो, हे संपूर्ण पृथ्वीच्या गर्भाशयामध्ये, पृथ्वीच्या गोटामध्ये सामावलेले आहे आणि त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये एक मोठा लेयर तयार झाला, त्याला आपण अर्थ क्रस्ट असं म्हणत असतो. These remains of plants and animals and impression of such organism remains appears undergrows called a fossils. म्हणजे जे जमिनीच्या वरच्या थरामध्ये दडले गेलेले आहेत, लपले गेलेले आहेत, त्यांना दाबण्यात आलेलं आहे, गाडले गेलेले आहेत, त्या संपूर्ण अवशेषाला जीवाश्म असं म्हटलं जातं. We know that in lakhs of years ago in our earth the largest multicellular animals, it is called dinosaur. तुम्हा सर्वांना माहिती आहे की लाखो वर्षापूर्वी आपल्या पृथ्वी तलावरती डायनासोर नावाचा असा महाकाय प्राणी अस्तित्वात होता. हे आपण आज कसं काय सांगू शकतो? बिकॉज ऑफ अन ओनली द एव्हिडन्स ऑफ अन बघा, पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. हे सांगू शकतो आपण पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स मुळे हे सांगू शकतो की लाखो वर्षापूर्वी डायनासोर नावाचा प्राणी आपल्या पृथ्वी तलावरती अस्तित्वात होता. दिस इज अन अ पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. देन we will study what is an a paleontological in detail. That is the explanation of paleontological evidence. The point number first, all of you listen carefully. The paleontological means what, and the all in detail we will study it in this lecture. First point in this paleontological evidence, study of fossil fuels is an important aspect of a evolution. बघा लक्ष द्या, सॉरी, स्टडी ऑफ फॉसाइल्स. पॅलेंटॉलॉजिकल मध्ये नेमकं काय केलं जातं? द पॅलेंटॉलॉजिकल, दिस प्रोसेस और दिस एव्हिडन्स इन विच आर स्टडी द नंबर ऑफ फॉसाइल्स विच कॅन बी प्रेझेंट इन द अर्थ क्रस्ट. पृथ्वीच्या थरामध्ये उपस्थित असलेल्या सर्व अवशेषांचा अभ्यास या पॅलेंटॉलॉजिकल मध्ये केला जातो. द पिक्चर आर प्रेझेंट इन आवर मोबाईल स्क्रीन. दिस पिक्चर आर शोज दॅट सम एनिमल्स आर प्रेझेंट इन द डेप्थ ऑफ अर्थ क्रस्ट. गॉट इट? Then second point, listen carefully. Second point, in paleontological fossils are obtained by designing
द किंवा ड्रिलिंग जरी आपण म्हणलं तरी काय हरकत नाही, द अर्थ ॲट डिफरंट डेप्थ. यांचा शोध कसा लावला जातो? ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन केलं जातं. द फर्स्ट, बघा आपल्या इथं तुम्हाला माहिती असावं मोहनजोदाडो, बरोबर आहे, त्यालाच आपण हडप्पा संस्कृती सुद्धा म्हणतो, सिंधू संस्कृती सुद्धा त्याचं एक वेगळं नाव आहे. याच्यामध्ये आपल्याला असे अवशेष पाहायला मिळाले की त्याच्यामध्ये आपण सांगू शकलो की ही सिंधू संस्कृती नेमकी याची सुरुवात कधीपासून झालेली आहे. येतं या ठिकाणी शहर होतं, ते शहराचे पूर्ण अवशेष आपल्याला खोल्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उत्खननामध्ये सापडलेले आहेत. नेमकं काय केलं जातं की वेगवेगळ्या अंतरावरती पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, क्रस्ट आहे, त्याच्यावरती खोदकाम केलं जातं आणि त्याच्यामधून मिळणाऱ्या अवशेषावरून आपण प्राण्यांचा शोध घेत असतो. तो प्राणी किती वर्षाचा आहे, त्याची जाती कोणती आहे, प्रजाती कोणती आहे, त्याची शरीर रचना कशी आहे, हे संपूर्ण माहिती ज्याच्यामध्ये गोळा केले जाते त्याला पॅलेंटोलॉजिकल असं म्हटलं जातं. देन थर्ड पॉइंट, the fossil which are found closer to the surface of earth and more, बघा लक्ष द्या, reant, the fossils which are found in the deeper layer are elder. बघा लक्ष द्या, म्हणजे काय सांगते या ठिकाणी, these all the fossils are found on our earth crust and it's a deeper layer. deeper म्हणजे काय, खोल, डीप म्हणजे खोल, आतमध्ये घुसलेला, बरोबर आहे, म्हणजे खूप खालच्या थराला जे प्राणी त्या ठिकाणी जाऊन अडकलेले आहेत त्या प्राण्यांचे अवशेष आजही पृथ्वीच्या क्रस्टमध्ये ॲज इट इज उपस्थित आहेत. आणि जसं जसं आपण डीप खोदत जाऊ तसं तसं आपल्याला प्राण्यांचे अवशेष सापडायला लागतात. इट्स अँड अ फोसाइल्स, त्याला आपण काय म्हणतो, फोसाइल्स असं म्हणत असतो. दॅट इज अँड म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय समजलं, द फोसाइल्स विच कॅन बी फाउंड इज अँड अ डीपर लेयर ऑफ अँड अर्थ क्रस्ट. पृथ्वीच्या सर्वात खोलगट भागामध्ये किंवा पृथ्वीच्या जसं जसं आपण आतमध्ये जाऊ, खोलवरती जाऊ, तसं तसं आपल्याला काय सापडायला लागतात, तर जीवाश्म हे सापडायला सुरुवात होत असतात, बरोबर आहे. देन वी विल स्टडीड इन द ऑल बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ अँड these fossils and its achieves reacts that a deep layer found have fossils of the various types of and ठीक है, एक मिनिट. हाँ, then listen carefully. We will study about the paleontological evidence, which is an collect the information about of an paleontological. Paleontological is a process, and this process in which we will study about the all the fossils which are present in the earth crust or deeper layer of the earth crust. आता मला सांगा, या ठिकाणी तुम्हाला महत्वाची गोष्ट एक डोक्यामध्ये येणं गरजेचं आहे की सर पृथ्वीच्या अवशेषामध्ये पृथ्वीच्या क्रस्टमध्ये जे काही जीवाश्म अवशेष आपल्याला सापडलेले आहेत, त्या सापडलेल्या अवशेषामध्ये तुम्हाला म्हणजे आपल्या सर्वांना त्या प्राण्यांचं वय हे कशा पद्धतीनं कळतं, ते प्राणी किती वर्षाखाली होते, त्यांचं वय काय आहे हे आपल्याला कसं समजतं, म्हणजे आपण कसं सांगू शकतो की कोणत्या प्रजातीचा ॲनिमल आहे, तर ते कशा पद्धतीनं आपल्याला माहिती मिळवतं याच्याबद्दलची माहिती आपण पुढच्या पॉइंटमध्ये या ठिकाणी घेणार आहोत. दिस इज अन अ पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स. हे कोणते एव्हिडन्स आहेत, पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स आहेत. आणि याच्यानंतर जे सर्वात महत्वाची याच्यामध्ये जी प्रोसेस आहे, इट इज कॉल्ड अ कार्बन डेटिंग. कोणती प्रोसेस आहे बाळांनो, कार्बन डेटिंग प्रोसेस या ठिकाणी आपण पाहणार आहोत.
What is meant by कार्बन डेटिंग प्रोसेस? कार्बन डेटिंग प्रोसेस म्हणजे नेमकं काय होतं? The carbon dating method is used to determine the age of human fossils and other animals, which is useful to know evolution. Carbon dating is a method. This method in which we will study the age of a living organism which can be present in the layer of earth crust. जे काही अवशेष आपल्याला पृथ्वीच्या लेयर्स मध्ये सापडलेले आहेत, क्रस्ट मध्ये सापडलेले आहेत, त्या अवशेषांचं वय जर काढायचं असेल तर आपल्याला कार्बन डेटिंग या टेक्निकचा वापर करावा लागतो, मेथडचा वापर करावा लागतो. The second point of an carbon dating process. The ratio of C14 and C12 is fixed in living. तर आपल्या शरीरामध्ये C14 and C12 नावाचे दोन घटक आपल्यामध्ये पाहायला मिळत असतात. इट्स अन कार्बनिक कंपाऊंड्स. हे कोणते कंपाऊंड्स आहेत? कार्बनिक कंपाऊंड्स आहेत, जे की आपल्या शरीरामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. अँड इट इज अन फिक्स्ड रेट इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये हे आपल्याला पाहायला मिळत असतं. थर्ड पॉइंट, आफ्टर डेथ ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स C14 स्टार्ट टू डिग्रेडेशन. बघा लक्ष द्या, तर C14चं डिग्रेडेशन व्हायला सुरुवात होतं, ते नाश पावायला सुरुवात होतं, त्याचं विघटन व्हायला सुरुवात होते. पण ते विघटन होण्यासाठी त्याला लागणारा कालावधी हा खूप मोठा असतो. ते लगेच म्हणजे आज एखादा व्यक्ती मेला तर उद्या ते काय होतं, संपून जातं का? असं होत नाही. त्याला लागणारा कालावधी हा खूप जास्त असतो. म्हणून द थर्ड पॉइंट ऑफ अन कार्बन डेटिंग in which after the death of plant and animals the C14 start to degradation, as C14 is a radioactive but C12 is non-radioactive. Hence the ratio of C14 and C12 changes continuously. बघा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जाणून येईल की C14 and C12 are continuously redegraded. म्हणजे त्यांचं ते नाश पाहायला लागतं, कमी कमी व्हायला लागतं. हे कमी 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 ज्यावेळेस होत येतात त्यावेळेस आपल्याला समजून येतं की एक विशिष्ट कालावधीमध्ये ते किती प्रमाणामध्ये त्यांचं बघा ते नाश पाहू शकतात. त्याच्यानुसार आपण त्यांचं वय काढू शकतो. म्हणजे जे सर्वात जुने आहेत, जे प्राणी खूप वर्षापूर्वी पृथ्वीच्या क्रस्टमध्ये दडले गेलेले आहेत, त्या प्राण्यांमध्ये C14 and C12 याचं प्रमाण जास्त असेल का कमी असेल? तर 100% कसं असेल? कमी असेल, कमी कमी झालेलं असेल. द रेशो ऑफ C14 and C12 आर फॉर्म्ड बाय अँड द एज ऑफ अँड, बघा कशाचं एज? द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एज या ठिकाणी दाखवलं जातं. देन व्हॉट इज अँड द प्रोसेस ऑफ अँड कार्बन डेटिंग. हे 3 पॉइंट जर सर्वांना समजले, इथपर्यंत काय अडचण आहे? ऑल ऑफ यू ओके. बघा लक्ष द्या, द नेक्स्ट पॉइंट इज बाय known the proportion of C14 and C12 in the fossil obtains in the earth rate of, बघा लक्ष द्या, that is the degradation. C14 age of fossils means time passed after death of plants and animals can be calculated. This is called
डेटिंग, यालाच आपण काय म्हणतो, डेटिंग असं म्हणत असतो. म्हणजे नेमकं सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला समजलं. द proportion of an a, which proportion? C14 and C12. This is an a present in all living organism. बघा, तुम्ही म्हणत असाल that many species are present or many living organism are present in the earth or in the atmosphere. These C14 and C12 are present in the amphibian, reptiles, aerials, all type mammals, all type of an a living organism. पाण्यातले असू द्या, हवेतले असू द्या, किंवा जमिनीवरले असू द्या, किंवा जमिनीतल्या आतले असू द्या, त्या सगळ्या प्राण्यांमध्ये आणि वनस्पतीमध्ये C14 आणि C12 हे दोन्हीही आपल्याला पाहायला मिळतात. आणि यांचं जे कमी प्रमाण जे झालेलं आहे याच्यावरून आपण सांगू शकतो की हे किती वर्षाखाली पृथ्वीच्या ह्याच्यामध्ये दडलं गेलेलं आहे. वी ऑल ऑफ यू सी द CID. तुम्ही सर्वजण CID बघता. मिस्टर डॉक्टर सालुंके, बरोबर, तुम्हाला सर्वांना डॉक्टर सालुंके माहिती आहे. इट्स अन अ फॉरेन्सिक एक्सपर्ट. त्यानं सांगतं बघा की दया याचं हे जी मौत हुई है ये आज से लेकर 4 दिन पहिले हुए है. बरोबर आहे. म्हणजे काय, जे माणूस व्यक्ती मेलेला आहे तो इथून 4 दिवसापूर्वी मेलेला आहे. हे कशामुळे सांगू शकतं, त्यानं फिक्स टायमिंग सांगतं बघा. तुम्ही ऐकलं असेल, ऑल ऑफ यू नो दॅट. तुम्ही प्रत्येकाने हे सांगितलं असेल, तुम्हा सर्वांना माहिती आहे दया कुछ तो गडबड आहे. बरोबर आहे. काय गडबड आहे, त्याचा जर आपल्याला टायमिंग कळाला की एखादा व्यक्ती कधी मेलेला आहे तर त्या टायमिंग अनुसार आपण त्याचा शोध घेऊ शकतो. म्हणजे याचा वापर फॉरेन्सिक लॅबमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो बघा. आणि हे सगळं कशामुळे करू शकतो आपण, तर हे C14 आणि C12 ह्या दोघांच्या याच्यानुसारच आपल्याला समजते की व्यक्ती किती तासापूर्वी, किती सेकंदापूर्वी, किती मिनिटापूर्वी तो वारलेला आहे. बरोबर आहे. एवढी ॲक्युरेसी आज आपल्यापाशी उपलब्ध आहे. बरोबर आहे. देन डेफिनेशन ऑफ अन अ, दॅट इज कार्बन डेटिंग. आता कार्बन डेटिंगची डेफिनेशन आपण एक पॉइंट बघूया, पण इथंपर्यंत सर्वजण वाचून घ्यायचंय, ऑल ऑफ यू. The definition of an कार्बन डेटिंग. कार्बन डेटिंग विषयी आपण सगळी माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. तर आपण त्याला एका डेफिनेशन मध्ये जर बसवायचं म्हटलं तर नेमकी त्याची डेफिनेशन काय असू शकते. द कार्बन डेटिंग इज अन
the process this process in which the death of animals and plants a time are passed such by measuring the radioactive of C14 and the ratio of C14 to C12 present in their body is called carbon dating. Carbon dating is a process, this process in which the measuring of the ratio of C14, the radioactive of C14. बघा याच्यामध्ये एक घटक रेडिओ ऍक्टिव्ह आहे आणि दुसरा जो आहे नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे. The radioactive is an C14 and non-radioactive is an C12. These ratio are measured by a carbon dating process. Or this measuring the ratio are measuring of an C14 to C12 present in their body is called carbon dating. यालाच आपण काय म्हणतो कार्बन डेटिंग असं म्हणत असतो. देन लिसन केअरफुली. तर हे आहे कार्बन डेटिंग. वी ऑल ऑफ यू सी द पिक्चर इन विच वी विल notice that different animals are present in the different layers of the earth crust. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या विशिष्ट लेयर्स मध्ये भागामध्ये आपल्याला वेगवेगळे प्राणी आढळताना या ठिकाणी दिसत आहे. काही प्राणी फॉर एक्झाम्पल स्टारफिश हा सर्वात खालच्या टोकाला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे पृथ्वीचा जो क्रस्ट भाग आहे त्याच्यामध्ये सर्वात म्हणजे खोलवरती जावं लागेल. त्याच्यानंतर आपण बघितलं वरच्या भागामध्ये काही पशु पक्षी सुद्धा त्या ठिकाणी दाखवलेला आहे. दुसऱ्या भागामध्ये डायनासोर साप दाखवलेले. तिसऱ्या भागामध्ये बेडूक आहे, मगर दाखवलेला आहे. चौथ्या भागामध्ये काय दाखवलेला आहे, मासा दाखवलेला आहे. पाचव्यामध्ये स्टारफिश आहे. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला हे समजून जाणं गरजेचं आहे. इन पेंटॉलॉजिकल एव्हिडन्स इन विच वी विल स्टडीड ऑल द फॉसिल्स इन डिफरंट. बघा आपण ह्या सर्वांचा अभ्यास करू शकतो पण आपल्याला वेगवेगळ्या अंतरावरती खोदकाम करणं गरजेचं आहे. आणि हे सर्व केलं जातं इन द पेंटॉलॉजिकल और पेंटॉलॉजी मध्ये हे सगळं केलं जातं. बरोबर आहे. तर आज आपण ही संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे. हे डायग्राम तुम्हाला दाखवण्याचं एकमेव असं कारण आहे की तुम्ही समजून जायला पाहिजे की वेगवेगळ्या थरावरती वेगवेगळे प्राणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात जे की दडले गेलेले आहेत. म्हणून आपल्याला त्या त्या थरावाबद्दल आणि त्या त्या थरावरती आपल्याला खोदकाम करणं गरजेचं आहे. आणि तिथून त्यांचं आयुष्य हे किती वर्षापूर्वी सुरू झालं, ते किती वर्षानंतर संपवले, बरोबर, ते किती वर्ष जगू शकतात. तुम्ही ऐकलं असेल एक विशिष्ट प्राणी ज्या पद्धतीने आपण म्हणतो की नाही माणूस हा 100 वर्षापर्यंत जगणारा प्राणी आहे. बरोबर आहे. कासव हा समथिंग जगतो. बरोबर आहे. कुत्रा हा काही वर्षापर्यंत जगतो. हे आयुष्य जे आपण ठरवतो ना, हे आयुष्य उगं नाही ठरवत. एक विशिष्ट त्याचा ठोकताळा आपल्याकडे ऑलरेडी आहे ज्याला आपण बघा द रेशो ऑफ, त्याला असं आपण म्हणतो कार्बन डेटिंग. हे त्याच्यामध्ये किती वर्षापूर्वी त्याचा मृत्यू झाला, तिथून आतापर्यंत त्याला गाडले गेल्यापासून त्याला किती वर्ष गाडले गेलेलं आहे, हे सगळी माहिती आपण कार्बन डेटिंग मध्ये कलेक्ट करू शकतो. आजच्या भागामध्ये कोणाला काय अडचण आहे? सर्वांना समजलं?